सूर्यनमस्काराला तुम्हाला म्हणजे समजा या सगळ्या क्रिया नाही तुम्हाला करता आल्या तर आपण सूर्यनमस्कार घालूनही घराच्या बाहेर पडू शकतो. रोज डेली काय करायचे 12 सूर्यनमस्कार घालायचे. मला की नाही 12 सूर्यनमस्कार घालायच्या अगोदर मग आता आपण काहीच करत नाही आणि सूर्यनमस्कार घालून जायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये थोडीशी काय केली पाहिजे पॉवर वाढली पाहिजे की नाही. हां म्हणजे वॉर्मअप करायचा असतो. काय करायचा असतो वॉर्मअप करायचा असतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सूर्यनमस्कार घालू शकत नाही. कळलं की नाही. सूर्यनमस्काराला पण शिस्त आहे. सूर्यनमस्काराला काय म्हटलेलं आहे सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन येतात. सगळ्या दोषांचं सकळ दोषांचा परिहार करिता सगळे दोष घालून टाकतं. कळलं की नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे सर्वांग सुंदर व्यायाम. सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम काय म्हटलेलं आहे तर सूर्यनमस्कार सूर्यदेवाला साक्षी ठेवून सूर्यदेवाच्या कवळ्या किरणांमध्ये सूर्य नमस्कार जर घातले तर आता आपल्या सूर्याला मिळतच नाही पण गावाला वगैरे जागा असेल ते घातले तर शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तीचा काय होतो विकास होतो. कारण नाही रोगप्रतिकारक रोग निवारक शक्ती निर्माण होते. म्हणजे सूर्यदेवाच्या कवळ्या किरणांमध्ये जर तुम्ही सूर्यनमस्कार जर हे घातले तर रोगप्रतिकारक रोग निवारक शक्ती निर्माण होते. शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तीचा काय होतो विकास होतो आणि म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे सर्वांग सुंदर व्यायाम. हे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्याच्यात निर्माण होते सूर्यनमस्कार. म्हणजे बाकीची आसनही कधी कधी करायची गरज नाही पडतात. पण रोज जर तुम्ही डेली जर सूर्यनमस्कार जर घातले कळलं की नाही हळूहळू प्रॅक्टिस करून थोडी आसनं पण करायला लागतात नाही असं नाही पण सूर्यनमस्कार जर रोज डेली अंगात घेतले ना तरीही तुम्हाला एनर्जी प्राप्त होईल. कळलं. हां तर पहिल्यांदा आपण सूर्यदेवाची 12 नावं आहेत. कळलं की नाही. तर पहिला आपण काय करतो आपण सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवतोय त्याच्या अगोदर आपण काय करायची प्रॅक्टिस नाही बघा. दोन्ही आपला अंग पूर्ण काय करायचं लूज सोडायचं. पूर्ण लूज सोडा. हां माझ्याबरोबरच करा. हां आणि टाचांवरती आपल्याला ज्यांचं एकदमच त्यांना कमरेचे त्रास आहेत वगैरे त्यांनी फक्त सांभाळून करायचं आहे. कळलं की नाही. हां तसं काय एवढं आहे नाही परंतु सांगून ठेवतोय. आता त्यात भीती मनात निर्माण करून गेली तर मी तरी काय करणार अगोदरच सांगू शकतो. चला पुरा लूज शरीर सोडा. थोडा प्रयत्न करा. प्रयत्न हे करू शकता ना करा. मागे पुढे करायचं होणार. हळूहळू करा करा. प्रत्येक गोष्ट तुम्ही 10 वेळा जर केला आपण काउंटिंग करायचं 10 वेळा करायचं. एक पुढे मागे 10 वेळा परत वरती पुढे मागणं 10 वेळा परत 10-15 वेळा जसं जास्त झालं तरी काय पडत नाही. म्हणजे काय होतं आता थोडं थकल्यावर पडलं जरा थोडंसं आपली शरीर हे झालं की नाही म्हणजे हे लगेच एनर्जी निर्माण झाली म्हणजे कसं झालं सूर्यनमस्कार आपण घालायला काय झालं तयार झालं. बघा शरीरामध्ये इथे हात जोडले. 1 उदर नमस्कार. 2 जानुशिरासन. 3 एकपाद प्रसरण. 4 द्विपाद प्रसरण. 5 अष्टांग. 6 भुजंगासन. 7 भूधरासन. 8 एकपाद आकर्षण. 9 द्विपाद आकर्षण. 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार. 2 जानुशिरासन. 3 एकपाद प्रसरण. 4 द्विपाद प्रसरण. 5 अष्टांग. 6 भुजंगासन. 7 भूधरासन. 8 एकपाद आकर्षण. 9 द्विपाद आकर्षण. 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार. 2 जानुशिरासन. 3 एकपाद प्रसरण. 4 द्विपाद प्रसरण. 5 अष्टांग. 6 भुजंगासन. 7 भूधरासन.
8 एक पाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. हळूहळू. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, याला सर्पासन म्हणतात काही. 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. 1 उदर्व नमस्कार, 2 जानुशिरासन, 3 एकपाद प्रसरण, 4 द्विपाद प्रसरण, 5 अष्टांग, 6 भुजंगासन, 7 भूधरासन, 8 एकपाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण, 10 नमस्काराची पूर्वस्थिती. पूर्ण टोटल 12 झाले. ही गोष्ट जी आहे ना एवढी जबरदस्त आहे की पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेघ, सर्दी
निघून जाते. थायरॉईडसारखे विकार, घशातील विकार त्याच्यातून निघून जातात. शरीरातील सर्व अवयव ज्या शरीरातील सर्व अवयव व्यायाम मिळाल्यामुळे ते कार्यक्षम आणि बलवान बनतात. आयुष्य, बल, बुद्धीचा विकास होतो. रक्तसंचालन उत्तम प्रकारे होते. लहान मुलांचे हाडांचे दोष, वाकडे झालेले हातपाय, शरीर सुडौल बनते. म्हणून या सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेलं आहे.